आम्ही आता चित्रकूट येथील मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेले महासती अनुसूयाचे मंदिर पाहण्यासाठी निघालेलो आहोत। चित्रकूट येथे हे मंदिर आहे। चित्रकूट हे गाव उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश याच्या सीमेवर वसलेलं गाव आहे आणि या गावाला पौराणिक महत्त्व आहे। या गावामध्ये श्रीराम व भरत यांची भेट झाली व इथून श्रीराम वनवासात गेले, तर असे हे गाव आहे। या चित्रकूट गावामध्ये महासती अनुसूया ही राहत असे आणि तिला ब्रह्मा विष्णू महेश्वर यांनी तिच्या घरी भिक्षा मागायला गेले असता तिच्या लक्षात आले की हे ब्रह्मा विष्णू महेश आहे आणि हे आपली सत्व परीक्षा पाहावयास आलेले आहेत। हे पाहून त्यांनी त्यांची आराधना केली व ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची लहान बाळे झाली आणि ती अनुसूयाच्या घरी राहिली आणि नंतर त्यांचे ती त्रयमूर्ती अवतार असं दत्तात्रेयांचा अवतार येथे निर्माण झाला आणि हे मंदाकिनी नदीच्या काठावर असलेले अनुसूया देवीचे मंदिर आहे। या मंदिरामध्ये संपूर्ण अनुसूया सतीचा इतिहास आणि संपूर्ण चरित्र निरनिराळ्या मूर्तीमध्ये संपूर्ण साकार केलेला आहे आणि इथे आल्यानंतर सुरुवातीला घंटा वाजवून ह्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा असतो। या मंदाकिनी नदीच्या काठावर लोक आंघोळ करतात, तसेच जे आंघोळ करू शकत नाही ते पाय धुवून या मंदिरामध्ये प्रवेश करतात। तर आपण या मंदिराची माहिती पाहू। देखो मैया, अत्रि ऋषि ने हजारों साल तपस्या किया। वो जो झंडा दिख रहा वहीं से उद्गम स्थान है इसका, वहीं से ये नदी उद्गम है। निकली हुई ये प्रगति स्वयंभू अनुसूया माँ ने अपने पति को पानी पिलाने को ये पर्वत से प्रकट किया। ये पर्वत से पहले झरने टाइम में पानी आता था, गिरता था, गाय लगती थी, लोग फिसलते थे। इस कारण अंडरग्राउंड 1108 धाराएं ये नदी के अंदर से निकलती हैं। ये बारिश के टाइम पे पानी लेवल से ऊपर हो जाता तो उद्गम धारा किधर से निकलता वो नहीं देखने को मिल पा रहा। बाकी सप्लाई का पानी वो उधर से आता, वही पाइप से उसमें भी जुड़े हुए हैं। ये महेंद्र जल नाम का पर्वत है। अत्रि ऋषि ने तपस्या किया, अनुसूया माँ ने ये मंदाकिनी को प्रकट किया। बोले अनुसूया माता की मंदाकिनी गंगा की। ये पैरी के पास चपड़ा बूट बोलेंगे, ये घंटा बजने से ओम बोलता है। ओम बोल के घंटा बजाएंगे, मैं आगे आगे चलेगा, आप सब लोग लाइन से रहेंगे। पहले पैर छींटे डालो, यहीं पे पैर धुलो, छींटे डालो। वर चला की
करतोय. तुमचे सगळे व्हिडिओ मला माझे 1000 लोकांच्यापर्यंत गेले पाहिजे बघा. हा अनुसयेचा सगळ्यांचे घेतलेले आहे. देना है कि कोई गिरने ना पाए, ऊपर देखिए ऐसे गिरने सीढ़ी वगैरह सभी ध्यान दीजिए. ध्यान देके आइए चूड़ी किधर चढ़ाने का है? चूड़ी चूड़ी ऊपर चढ़ेगा, यहाँ प्रणाम करो, टीका लगाओ, फिर ऊपर मेन मंदिर में चूड़ी बांधनी चाहिए. अपने अपने हाथ से लगा लो, कोई एक दूसरे को लगाने का काम नहीं है. चूड़ी श्रृंगार सिंगारा चुंदरी यहीं चढ़ेगा, जोड़ा से जोड़ा भैया आगे बढ़िए. हाँ ये अपना महाराज अपना महाराष्ट्र वाला मान चाहिए. देखिए मेन मंदिर है, कोई जल्दीबाजी नहीं करेंगे. 10-5 मिनट टाइम देंगे, इतना दूर से आए इतना टाइम देंगे. असे हे चित्रकूटमधील महासती अनुसूया देवीचं मंदिर खूप पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि त्यामुळे या तीर्थक्षेत्राला खूप महत्त्व आहे. आणि उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश याच्या सीमेवर हे वसलेलं तीर्थक्षेत्र चित्रकूट आपण सर्वांनी जरूर पाहावे. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमच्या VSK पर्यटन चॅनलला सबस्क्राईब करावा. आमचा हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. आमच्या यूट्यूब चॅनलवर असे विविध तीर्थक्षेत्रांचे तसेच पर्यटनाचे व्हिडिओ आम्ही नेहमी प्रसारित करत असतो. तसेच सर्वसामान्य लोकांच्यासाठी इतर व्यवहार ज्ञान देखील किंवा आध्यात्मिक सामाजिक कार्याचे देखील व्हिडिओ आमच्या या चॅनलवर नेहमी प्रसारित होत असतात. आम्ही अयोध्या सहलीमध्ये यावेळी व्हिजिट केलेले चित्रकूट, नैमिषारण्य तसेच प्रयाग, वाराणसी, अयोध्या याचे व्हिडिओ देखील आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतील. तर आपण आमचे यूट्यूब चॅनल VSK पर्यटन हे नक्की सबस्क्राईब करावं. इतरांना हे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.